पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब, नगरपालिकेचे गायकवाड साहेब, जामकर साहेब, लोहा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दत्तादादा वाले, ज्येष्ठ पत्रकार हरिदादा धुतमळ, DM दादा कांबळे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश महाबळे, गंगाधररावजी महाबळे, ज्येष्ठ नेते करीमभाई शेख, माजी गटनेते नगर परिषद लोहा, भास्करदादा पवार, आमचे जोंधळे साहेब, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पंचाळ दादा, सर्व आमची लोहा जयंती समिती, ग्रामीण भागातून आलेले सर्व पोलीस पाटील, आमचे जामकर साहेब व सर्व जयंती मंडळाचे ग्रामीण भागामधून आलेले सर्व जयंती मंडळाचे सर्व अध्यक्ष सदस्य, सर्व माजी सरपंच, यावर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोह्यातील भीमजयंतीची मिरवणूक कुठलंही गालबोट न लागता एक आजपर्यंतचा मला जेव्हापासून कळते तेव्हापासून आजपर्यंत आमची मिरवणूक संपूर्ण ग्रामीण भागातच नव्हे तर जिल्ह्याला प्रेरणादायी आदर्श मिरवणूक लोहा शहरामध्ये निघत असते आणि त्या धर्तीवर आम्ही जर जयंतीमध्ये नाचून हर्षोल्लासात उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतो, त्याप्रमाणे इथं आमचे हरिदादा धुतमळ असतील किंवा आणखी आमचे सर्व जयंती मंडळाची समिती असेल, सर्व अध्यक्ष, सर्व सदस्य असतील, कवी संमेलन या ठिकाणी होतं, व्याख्यानं होत असतात, ज्या जसं जमेल त्याप्रमाणे आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी जयंतीच्या माध्यमातून घेत असतो आणि ग्रामीण भागात सुद्धा लोहा शहरातील जी मिरवणूक निघते, जी जयंती निघते, त्या जयंतीचं अनुकरण ग्रामीण भागात सुद्धा जी आमचे बौद्ध बांधव, जे सर्व बहुजन बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतात, त्या लोह्याकडे बघून ती जयंती साजरी करत असतात, त्यामध्ये दुमत नाही। आणि यावर्षी सुद्धा आमच्या लोहा शहरातली जयंती अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये साजरी होईल आणि आपण सुद्धा आपल्या पोलीस प्रशासनाला इथं कधी म्हणजे हस्तक्षेप करायची आजपर्यंत वेळ आली नाही मॅडम, आणि याच्यानंतर या मिरवणुकीमध्ये सुद्धा येणार नाही असं आमचं या ठिकाणचं जयंती मंडळ आहे, आमची जयंती यावेळेस समिती आहे। असं अगोदर कधी जयंती अध्यक्ष होतात, एक वेळेस समिती झाली होती, पण त्याच्यानंतर आज परत 134व्या जयंतीला लोहा शहरामधील सर्व इथले ज्येष्ठ नागरिक, इथले सर्व पत्रकार बांधव, सर्व कार्यकर्ते, माजी नगरसेवक, सर्व यांनी मिळून एक समिती स्थापन केली आणि ते समिती संयुक्त एकमताने जी काही कार्यक्रम ठरवत असतात ते आम्ही ठरवत असतो। अतिशय सुंदर कार्यक्रम 3-4 ठिकाणी या लोहा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण होत असतात। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर क्रांतीसूर्य बौद्ध विहारावर, त्याचबरोबर ज्ञानदीप बौद्ध विहारावर ध्वजारोहण सकाळी एका पाठोपाठ होत असतात। त्यानंतर जुन्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी आता नियोजित विहाराची म्हणजे तथागत गौतम बुद्धची विहाराची जागा आहे त्या ठिकाणी ध्वजारोहण होत असतो। सिद्धार्थनगरमध्ये ध्वजारोहण होत असतो, इंदिरानगरमध्ये होत असतो, जायकवाडीमध्ये होत असतो। 5-6 ठिकाणी अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे शांततेत ध्वजारोहणाचे असे आता दादा आमचे हरिदादा आपल्याला सविस्तर असे या ठिकाणी सांगतील, पण जयंती मंडळाचा मी माजी नगरसेवक म्हणून तसेच जयंती मंडळाच्या समितीचा सदस्य म्हणून मला सुद्धा जेवढं सांगता आलं मी तेवढं सांगतो। आणि परत एकदा आमच्या जयंती मंडळाला, सर्व ग्रामीण भागातून आलेल्या सर्व जयंती मंडळाला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। आणि रामनवमी आहे, भास्कर दादा आहेत या ठिकाणी जे राम मंदिराचे अध्यक्ष आहेत, इथं रामनवमीला सुद्धा मुस्लिम बांधव उपस्थित असतात आणि मुस्लिम बांधवांचे कुठले ईद, कुठले सण असतील त्या ठिकाणी आमचे भास्कर दादा असतील व सर्व इथले गावातील हिंदू बांधव असतील। सर्व लोहा शहराचा इतिहास आहे, सर्व इथले सण सर्व जाती धर्माची मंडळी मिळून साजरी करतात, त्यामुळे लोह्याचं नाव लौकिक आहे। एवढं बोलतो, थांबतो। जय भीम।